पीक विम्यासंदर्भात एक खूप मोठी अपडेट आहे शेतकरी मित्रांनो. बघा, खऱ्या अर्थाने कुठे ना कुठे ही सुरुवात आहे. पीक विमा खरीप 2025चा शेतकऱ्यांना मिळण्याकरिताचे काही जे प्रयत्न आहेत, काही आक्षेप आहेत आणि त्यावर काही ज्यांनी आवाज उचलले किंवा नाही उचलले, कंपनीने कसा घोळ घातला, कंपनी कशी कचाट्यात नियमाच्या अटकवण्याचा प्रयत्न करत आहे शेतकऱ्यांना आणि ज्या भागातील शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर होऊ नये, निधी हवावी त्यांना पीक विमा मिळालेला नाही हे विषय आणि इतरही पीक विम्यासंदर्भातले महत्त्वाच्या विषयाच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो, जी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोड्याखानी घेणार आहोत आणि वेळ प्रसंगी आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत अजून एक पीक विम्यासंदर्भातला आपला व्हिडिओ येईल. त्यामध्ये सुद्धा तेवढीच महत्त्वाची वेळ प्रसंगी एक दिलासादायक बातमी आपण घेऊन येऊ शकतो मित्रांनो. खऱ्या अर्थाने या अगोदरचा एक व्हिडिओ आपला पीक विम्याचा आज आलेला मित्रांनो बघा. तर त्यामध्ये आपण 336 कोटी रुपयाच्या पीक विम्याचा शेतकऱ्यांचा म्हणजे आपल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विम्याचा मार्ग मोकळा झाल्याचा एक विषय आनंदाची बातमी त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दिलेली होती, जी 8-15 दिवसामध्ये त्याची प्रक्रिया सर्व चालू होऊन जाईल, प्रोसेस होऊन जाईल, कॅल्क्युलेशन होऊन जाईल आणि वेळ प्रसंगी कुठलीही अडचण जर नाही आली तर त्यांच्या शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यावर तो पैसा तो विमा जमा होण्याकरिता सुद्धा सुरुवात होऊन जाईल. तर मग बघा मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय बघणार आहोत, ती अपडेट महत्त्वाची पीक विम्या संदर्भातली काय आहे. बघा मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आलेली पीक विमा काढण्याची जी पद्धत आहे म्हणजे तांत्रिक भारांकनाची पद्धत, याकरिता आज कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उपस्थितीमध्ये एक बैठक नियोजित करण्यात आलेली आहे मित्रांनो. कारण बघा, जेव्हा राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा द्यायचा विषय येतो तेव्हा पीक विमा कंपनीच्या प्रयोगाच्या म्हणजे पीक कापणी प्रयोगाच्या पीक विमा कंपनी काय करते किंवा पीक कापणी प्रयोगाच्या अंतिम आकडेवारीनुसार पीक विमा देण्याचे ठरवण्यात आल्याच्या नंतर सुद्धा 50% तांत्रिक भारांकन आणि 50% पीक कापणी प्रयोगाचा आधार घेत असताना काय करते की तांत्रिक भारांकनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तफावती निदर्शनास आलेल्या आहेत. त्यामुळे म्हणजे तांत्रिक भारांकनांमधून आलेल्या ईल्डचं जे प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये दाखवण्यात आलेलं आहे बघा मित्रांनो. आणि त्यामुळे काय होते की शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही बघा. आणि या पद्धतीमुळेच शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये आणि शेतकरी नेत्यांमध्ये आणि सोबतच शेतकरी अभ्यासक जे आहे यांच्या माध्यमातून एक वेळोवेळी विरोध दर्शविला जात होता. आणि त्यामुळे आज या विषयावर कृषी मंत्र्यांसोबत पीक विमा संदर्भात कंपनीने जे हे काही घोळ घातलेला आहे आणि पीक कापणी प्रयोग सोबतच 50% तांत्रिक भारांकन आणि तांत्रिक भारांकनामध्ये सुद्धा यील्डचं प्रमाण जे जास्त दाखवण्यात येत आहे, या संदर्भात एक बैठक घेण्यात येत आहे मित्रांनो. ज्यामुळे ही बैठक आज होणार आहे आणि या बैठकीमध्ये काय काय होते, काय काय होत नाही, कंपनी काय बाजू मानते आणि जे लोकप्रतिनिधी म्हणजे आता थोड्या दिवस अगोदर अधिवेशन झालेलं आहे. अधिवेशनामध्ये सुद्धा आमदार कैलास पाटलांनी सुद्धा वेळोवेळी या विषयावर प्रकाश टाकला, आवाज उचलला. राणा रणजित सिंग पाटील हे सुद्धा खूप दिवसापासून या विषयावर बोलत आहेत आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आवाज उचलणे आवश्यक असताना सुद्धा पीक विम्यामध्ये सुद्धा खूप मोठा भ्रष्टाचार होतो, त्याचं ऑडिट होत नाही. असे गेल्या 10 वर्षापासून आवाज तक्रार वेगवेगळ्या शेतकरी अभ्यासकांच्या माध्यमातून, शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून, शेतकऱ्यांच्या माध्यमातून वेळोवेळी ही तक्रार खूप मोठ्या प्रमाणामध्ये जोराशोराने उठवण्यात आलेली आहे मित्रांनो. आता एवढ्या गोष्टी ते होणार नाही, पण निदान आता कंपनी काय करत आहे आणि यातून मार्ग काढून जर 2000 खरीप 25-2000चा पीक विमा शेतकऱ्यांना देता येऊ शकतो का, देता येईल का, आणि सोबतच ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा ऑलरेडी मंजूर झालेला आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्याकरिता राज्य शासनाच्या वतीने निधी मंजूर अजूनही करून देण्यात आलेला नाही, तो सुद्धा कधीपर्यंत करून देण्यात येऊ शकतो, या सर्व गोष्टीचा सार आजच्या या बैठकीच्या माध्यमातून निघणार आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या बैठकीकडे ज्यांना या बैठकीची कल्पना आहे, माहिती आहे, या बैठकीकडे मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष लागून राहिलेलं आहे. तर या बैठकीमध्ये काय होणार, काय झालं, काय नाही झालं, ही बैठक झाल्याच्या नंतर आपला सुद्धा प्रयत्न असणार आहे ती माहिती संकलन करण्याचा, फॉलोअप घेण्याचा आणि त्यामधून जे काही खरी माहिती आपल्याला मिळेल ती माहिती आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून आपला प्रयत्न असणार आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, या बैठकीमध्ये जे काय होईल, जे काय झालं त्या सर्व गोष्टी वेळ प्रसंगी आज संध्याकाळपर्यंत म्हणा किंवा उद्या सकाळपर्यंत आपल्याला मिळाल्याच्या नंतर नक्कीच आपण आपल्या या चॅनलच्या पेजच्या माध्यमातून, ज्याचं नाव आहे भारत कला लेनके अग्रवाल, त्याच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकऱ्यांपर्यंत, शेतकरी पुत्रांपर्यंत, शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो. कारण अजूनही सध्या
काही जिल्ह्यांमध्ये ऑलरेडी शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे, पीक विमा मंजूर सुद्धा झालेला आहे, परंतु त्यांना तो मिळालेला नाहीये. आणि काही ठिकाणी ऑलरेडी कॅल्क्युलेशन झालेलंच नाहीये, जे पीक विमा कंपनीने घेतलेल्या आक्षेपामुळे सुद्धा आहे, काही नियमामुळे सुद्धा आहे. आणि हे नियम या गोष्टी बदलता येऊ शकतात का? सध्या तर खऱ्या अर्थाने पीक विमा योजना, पीक विमा भरणं चालू झालेलं आहे सध्या या खरीपाचं. परंतु जर ताबडतोब जर चर्चेच्या माध्यमातून, बैठकीच्या माध्यमातून जर खरोखरच काही ट्रिगर, काही क्रायटेरियामध्ये बदल करण्यात आला, जे शेतकरी हिताचे असू शकतील, तर खूप चांगलं होईल. तशी जर गोड बातमी आली तर खरोखरच खूप मोठी गोष्ट होईल आपल्या शेतकरी बांधवांकरिता, नुकसान भरपाई, पीक विमा मिळण्याकरिता. तर तसं काही होऊ शकते का? त्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. बघूया काय होते आणि काय नाही. ते झाल्याच्या नंतर आपल्या सर्वांपर्यंत मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे आणि मी तो लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. बघा, तर मित्रांनो, अशीच विश्वासार्ह माहिती, नवनवीन माहिती मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल याकरिता नक्कीच आपल्या या चॅनलला, पेजला फॉलो करून घ्या, ज्याचं नाव आहे भारत का लाल YNK अग्रवाल. तर मित्रांनो बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या अखेरीस सांगतो आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणतो सुद्धा. त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.